नमस्कार विद्यार्थी मित्र, मी डॉक्टर रमेश म्हात्रे। आज आपण स्वयंसेवी क्षेत्र व्हॉलेंटरी सेक्टर या विषयावर चर्चा करणार आहोत। यामध्ये महत्त्वाच्या 3 संकल्पना आपण पाहणार आहोत: स्वयंसेवी कार्य, स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्था। या तिन्ही संकल्पनांचा विचार आज आपल्याला करायचा आहे। सर्वप्रथम आपण स्वयंसेवी कार्याची पार्श्वभूमी पाहणार आहोत। आपल्या देशातील स्वयंसेवी कार्याचा वारसा जर आपण बघितला तर फार प्राचीन काळापासून असलेला आपल्याला दिसून येतो। समाजसेवा हीच ईश्वर सेवा ह्या उद्देशाने स्वयंसेवी कार्याला सुरुवात झालेले दिसून येतं की समाजाची सेवा करणं, समाजाच्या समस्या सोडवणं याला प्राधान्य या ठिकाणी दिलेलं दिसून येतं। ब्रिटिश राजवटीत समाज सुधारकांनी खऱ्या अर्थाने समाजकार्याला सुरुवात केली आणि ब्रिटिशांनी खूप मोठ्या प्रमाणात भारतीयांची पिळवणूक केली। भारतीयांचे परंपरेने चालत आलेले व्यवसाय बंद पडले आणि दारिद्र्य, बेरोजगारी यासारख्या समस्या निर्माण झाल्या आणि ह्यासाठीच ब्रिटिश राजवटीत समाजकार्याचे उद्देश जे आहे ते डोळ्यासमोर ठेवून समाजसेवकांनी समाजकार्याला सुरुवात केलेली दिसून येते। या काळात अस्पृश्यता निवारण हा महत्त्वाचा घटक होता आणि म्हणून अस्पृश्यता निवारणासाठी महात्मा फुले यांनी खूप मोठे कार्य जे आहे ते केलेलं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर स्त्री शिक्षणाची समस्या ह्या काळात मोठी होती आणि म्हणून सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाला सुरुवात केली। त्यानंतर ग्राम विकास कार्य रवींद्रनाथ टागोर यांनी सुरू केलं। म्हणजे पूर्वीची स्वयंपूर्ण खेड्यांची व्यवस्था ब्रिटिश राजवटीमध्ये विस्कटीत झालेली होती आणि म्हणून पुन्हा स्वयंपूर्ण खेडी निर्माण करावी, ग्रामीण भागात विविध परंपरेने चालत आलेले व्यवसाय पुन्हा सुरू व्हावेत ह्या उद्देशाने रवींद्रनाथ टागोर यांनी ह्या कार्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर जर आपण बघितलं की भूदान चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केली। ब्रिटिश राजवटीमध्ये मोठ्या प्रमाणात जमीनदारांच्या ताब्यात दिलेल्या होत्या। ह्या जमिनी पुन्हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळाव्या, त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन त्यांना जे आहे ते उपलब्ध व्हावे या उद्देशाने ही भूदान चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केलेली होती। आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक कार्याला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे ह्या समाज सुधारकाने जी समाज कार्याला सुरुवात केली ह्या समाज कार्याचा वारसा पुढे घेऊन एक स्वयंसेवी कार्य जे आहे त्याची संकल्पना उदयास आलेली आपल्याला दिसून येतो। मग यामध्ये आपण स्वतंत्रोत्तर काळात बघितलं तर स्वयंसेवी कार्याला सुरुवात झाली, कारण स्वतंत्रोत्तर काळात आपली सत्ता आलेली होती, सत्तेचं सहकार्य पाठबळ उपलब्ध होतं आणि म्हणून स्वयंसेवी कार्याला जे आहे ते शासनाने त्या ठिकाणी पाठबळ दिलं। स्वयंसेवी कार्याचा आपल्या देशामध्ये विस्तार होत गेला, कारण ब्रिटिश राजवटीमध्ये ग्रामीण समाजात खूप मोठ्या समस्या निर्माण झालेल्या होत्या आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी शासनाबरोबर कार्य करणारे समाजसुधारक अपेक्षित होते आणि त्याच उद्देशाने जे आहे ते सामाजिक समस्या सोडवण्याचे प्रयत्न या माध्यमातून झालेले दिसून येतात। विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी करताना समाजसुधारकांनी केलेला कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रमांची आखणी केली गेली आणि समाजकार्याची व्याप्ती जी आहे ती ह्या काळात वाढत गेली। समाजशास्त्रज्ञांनी समाजकार्याच्या वेगवेगळ्या व्याख्या ज्या आहेत ते ह्या माध्यमातून केलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्यामधील जर आपण पहिली व्याख्या बघितली स्वयंसेवी कार्याची तर तळागाळातील लोकांना सहाय्य करण्यासाठी किंवा स्वावलंबी बनवण्यासाठी निस्वार्थी वृत्तीने काम करणे म्हणजे स्वयंसेवी कार्य होय। या ठिकाणी स्वयंसेवी कार्य करत असताना आपल्या इच्छेनुसार आपल्याला ज्यामध्ये महत्त्वाचं योगदान वाटतं, जी समस्या आपल्याला सामाजिक महत्त्वाची वाटते ती समस्या हाती घेऊन समाजकार्याला सुरुवात जी आहे ती झालेली आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर आपण जर दुसरी संकल्पना बघितली तर गरीब, गरजू आणि मागासलेल्या समाजाच्या विविध समस्या आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व्यक्तिगत किंवा सामूहिक कार्य करणे म्हणजे स्वयंसेवी कार्य होय।
म्हणजेच वेगवेगळ्या व्यक्तींसाठी कार्य करायचं आहे, पण ते गटामध्ये करायचं आहे की वैयक्तिक करायचं आहे, या उद्देशाने जे आहे ती ही समाजकार्याला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाचे घटक आहेत की गरीब, गरजू आणि मागासलेल्या समाजासाठी कार्य करायचं आहे. आणि त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर समस्याग्रस्त व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आनंद यामध्ये आपला समाधान मानून, जीवनाचा आनंद मानून त्या व्यक्तींना सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून केलेले जे कार्य असतो त्याला स्वयंसेवी कार्य असं जे आहे ते म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने या समाजकार्याच्या संकल्पना केलेल्या आहेत. मात्र आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की स्वयंसेवी कार्य जे आहे ते स्वयंस्फूर्तीने केलेलं कार्य आहे. विशिष्ट क्षेत्रात कार्य करण्याची ज्याला आवड आहे अशा व्यक्ती त्या क्षेत्रात जे आहे ते कार्य करत असतात आणि त्या सामाजिक समस्या सोडवण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. समाजाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न हाती घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा यामध्ये ठेवली जात नाही. सामाजिक बांधिलकी या नात्याने हे समाजकार्य जे आहे ते केले जाते. समाजातील ज्वलंत समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून समाजकार्याला खऱ्या अर्थाने जे आहे ते सुरुवात झालेले आपल्याला दिसून येतो. म्हणून त्याला जे आहे ते स्वयंसेवी कार्य असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण जर बघितलं तर स्वयंसेवक, ज्याला आपण व्हॉलेंटियर म्हणतो, की जे काम आपल्यावर पडलेलं आहे, ज्या कामाची आपल्याला आवड आहे ते स्वइच्छेने करण्याची ज्याची क्षमता आहे अशा व्यक्तीने जे आहे ते निस्वार्थी वृत्तीने काम करण्याची जी आहे ती प्रथा सुरू केली. आणि ही प्रथा देखील जी आहे ते प्राचीन काळापासून आपल्या भारतामध्ये असलेले आपल्याला दिसून येतं. कारण आपण बघितलेलं आहे की ज्या समस्या आपल्या देशामध्ये पारतंत्र्यात असताना होत्या त्या समस्या सोडवण्यासाठी निस्वार्थी वृत्तीने काम करण्याची प्रथा जी आहे ती सुरू झाली. आणि स्वयंसेवक या शब्दाचा जर आपण विचार केला तर सर्वप्रथम अमेरिकेमध्ये स्वतःहून सैन्यात भरती होणाऱ्या व्यक्तींसाठी स्वयंसेवक म्हणजेच व्हॉलेंटियर हा शब्द जो आहे तो वापरला गेला. 1930 साली सैन्याव्यतिरिक्त स्वयंसेवा करणाऱ्या व्यक्तींसाठी जे आहे ते स्वयंसेवक म्हटले जाऊ लागले. आणि भारतातील अनिष्ट प्रथा कमी करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी आपल्या देशात ह्या समाजसुधारकांनी जे आहे ते स्वयंसेवी कार्याला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. व्यक्ती आणि व्यक्ती समूहाचे संरक्षण करणे हा त्या पाठीमागील जो आहे तो महत्त्वाचा उद्देश होता. आणि सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेक व्यक्ती या सामाजिक कार्यात जे आहे ते उतरलेले आपल्याला दिसून येतात. त्यांनी कार्य स्वीकारलेलं आहे आणि म्हणून त्यांना जे आहे ते त्या ठिकाणी स्वयंसेवक असं जे आहे ते म्हटलं जातं. कालांतराने स्वयंसेवक ही संकल्पना जी आहे ते प्रचलित झाली आणि स्वयंसेवी कार्याची व्याप्ती जी आहे ते वाढत गेलेली आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून स्वयंसेवकांच्या ज्या आहेत त्या काही संकल्पना मांडलेल्या आहेत की स्वइच्छेने, स्वस्फूर्तीने आणि निस्वार्थी वृत्तीने सामाजिक कार्य करण्यासाठी ज्या व्यक्ती पुढाकार घेतात त्यांना स्वयंसेवक असं म्हटलं जातं. म्हणजे कामाची निश्चित रूपरेषा नसते, पण जी समस्या समाजाची वाटते ती समस्या सोडवण्यासाठी स्वयंस्फूर्तीने जबाबदारी स्वीकारली जाते आणि कार्याला सुरुवात केली जाते. जी व्यक्ती समाजाच्या विविध कार्यासाठी आपल्या वेळेचे दान देते, ज्या व्यक्तींच्या ज्ञानाचा उपयोग विविध समस्या सोडवण्यासाठी केला जातो, हा उपयोग करत असताना सदर व्यक्ती कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता स्वयंस्फूर्तीने काम करते म्हणून त्यांना स्वयंसेवक असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी निस्वार्थी वृत्तीने आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता काम केले जाते. आपले वैयक्तिक जीवन जगत असताना आपल्या ज्ञानाचा आणि वेळेचा उपयोग विनामोबदला समाजाच्या विविध कार्यासाठी करणाऱ्या व्यक्तींना स्वयंसेवक असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे अशा ठिकाणी स्वयंस्फूर्तीने हे स्वयंसेवक कार्य करत असलेले आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी स्वयंसेवकांच्या संकल्पनेचं स्पष्टीकरण करायचं झालं की विधायक कार्य जे आहे ते ह्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे स्वयंसेवकांचं कार्य असतं की सामाजिक समस्या सोडवणं, समाजामध्ये चांगलं काम जे आहे ते करणं, समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणं, यासाठी हे स्वयंसेवक जे कार्य करत असतात. आणि स्वयंसेवकाच्या कार्यांची निश्चित अशी रूपरेषा जी आहे ती ठरलेली नसते. म्हणजे वेळ प्रसंगी जे काम हाती येईल ते काम जे आहे ते प्रामाणिकपणे करणं
हे स्वयंसेवकाचा महत्त्वाचा उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो। वेळ आणि काळ यांचे बंधन जे आहे ते त्या ठिकाणी स्वयंसेवकांमध्ये असलेले दिसून येत नाही। एखादी सामाजिक समस्या निर्माण झाली किंवा ती समस्या निर्माण होऊ नये म्हणून स्वयंसेवी कार्य जे आहे ते केले जाते। निर्माण झालेल्या समस्या नियंत्रणात आणण्यासाठी हे कार्य जे आहे ते केले जाते आणि आपल्यासारख्या विकसनशील देशात स्वयंसेवक हा घटक जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो। आणि ह्या स्वयंसेवक संकल्पनेवरूनच आपल्याला सध्या दिसून येतं की जी महाविद्यालयांमध्ये राबवली जाणारी राष्ट्रीय सेवा योजना, या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करणारे जे काही विद्यार्थी असतात त्यांना स्वयंसेवक म्हणून संबोधले जाते। ग्रामीण भागातील सामाजिक समस्या सोडवणं हा त्यांचा मुख्य उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर जर आपण महत्त्वाची संकल्पना बघितली तर त्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांची संकल्पना। आता स्वयंसेवी संस्था ही संकल्पना व्यापक स्वरूपाची आहे। ब्रिटिश राजवटीमध्ये स्वयंसेवी संस्था स्थापन करण्यासाठी पोषक वातावरण नव्हते आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ह्या स्वयंसेवी संस्था अस्तित्वात आल्या नाहीत। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वयंसेवी संस्थांचा उदय झाला। मात्र भारताला स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक जे आहे त्या राज्यात स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या अस्तित्वात आलेल्या होत्या। स्वयंसेवी संस्था नोंदणी कायदा 1860 मध्ये आपल्या देशामध्ये झाला आणि काही राज्य स्वयंसेवी संस्थांमुळे जे आहे ते स्वतंत्र चळवळीमध्ये अग्रेसर असलेले आपल्याला दिसून येतात। यात महाराष्ट्राचा प्रमुख उल्लेख जो आहे तो केला जातो। स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चालू असलेल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी देशभर जे आहे त्या संस्थांची स्थापना केलेली आपल्याला दिसून येतो। महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या काही पुरोगामी चळवळी होत्या या चळवळींच्या माध्यमातून या स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या स्थापन केलेल्या आपल्याला दिसून येतात। स्वयंसेवी संस्थांचा आपण जर विचार केला तर ह्या समाजसुधारकांची प्रेरणा घेऊन अनेक स्वयंसेवी संस्था ज्या आहेत ते उदयास आलेल्या आपल्याला दिसून येतात। संस्था म्हटलं की त्यामध्ये सदस्यही अधिक असतात। किमान स्वयंसेवी संस्था स्थापन करण्यासाठी 7 सदस्यांची आवश्यकता असते आणि म्हणून स्वयंसेवी संस्था नोंदणी कायद्यानुसार 1860च्या कायद्यानुसार ही संस्था जी आहे ते स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून होऊ लागली। स्वतंत्र उत्तर काळात स्वयंसेवी संस्थांच्या व्याप्तीमध्ये जे आहे ते वाढ गेली आणि नवीन स्वयंसेवी संस्था ज्या आहेत ते उदयास आल्या। अनेक समाजशास्त्रज्ञांनी स्वयंसेवी संस्थांच्या आपल्या आपल्या पद्धतीने व्याख्या किंवा संकल्पना मांडलेल्या आहेत। त्यामधील जर महत्त्वाच्या आपण संकल्पना बघितल्या तर आपल्याला असं दिसून येईल की ज्या संघटनेमध्ये निस्वार्थी वृत्तीने अनेक व्यक्ती काम करतात, पगार घेणे किंवा न घेणे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते, अशा संघटना सभासदांनी स्वइच्छेने स्थापन केलेल्या असतात। त्यांच्यावर बाहेरील कोणाचेही बंधन नसते, नियंत्रण नसते, अशा संघटनांना स्वयंसेवी संस्था असे म्हणतात। ही संकल्पना लॉर्ड बेव्हरिज यांनी मांडलेली आहे। त्यानंतर जर आपण बघितलं की समाजातील गरीब मागासलेल्या वर्गाचे महत्त्वाचे प्रश्न हातात घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करताना बाह्य नियंत्रणात फारशा अधीन नसलेल्या, नफा हा हेतू नसलेल्या व सेवाभाव हा मुख्य हेतू असलेल्या स्वयंस्फूर्तीने स्थापन केलेल्या संस्थांना स्वयंसेवी संस्था असं जे आहे ते म्हटलं जातं। ही संकल्पना प्राध्यापक स. देशपांडे यांनी आपल्याला मांडलेली दिसून येतो। त्याचबरोबर या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत की दुःखी आणि असहाय्य लोकांना सहाय्य व संरक्षण देण्याच्या उद्देशाने लोकांच्या पुढाकाराने काम करणारी व त्यांच्याच नियंत्रणाखाली असलेली संस्था म्हणजे स्वयंसेवी संस्था होय। म्हणजे ह्या स्वयंसेवी संस्थेच्या महत्त्वाच्या संकल्पना असलेल्या आपल्याला दिसून येतात।